आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आपण बातमी पाहतोय। दाभोलकर हत्या प्रकरणी तब्बल 11 वर्षांनी आता निकाल लागलेला आहे। 22 ऑगस्ट 2013 रोजी हत्या झाली होती आणि त्या संदर्भातली एक मोठी अपडेट आपण पाहतोय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। पुणे सत्र न्यायालय आपला निकाल जाहीर आज करणार आहे। दाभोलकर यांच्या हत्येच्या 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे। 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोलकर यांची हत्या झाली होती। या प्रकरणी प्रत्यक्ष खटला हा 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयामध्ये सुरू होता आणि या प्रकरणी कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे। दरम्यान दाभोलकर हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल आहे। हत्येनंतर तब्बल 11 वर्षांनी आज हा निकाल लागणार आहे। या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। पुणे सीबीआयचं विशेष न्यायालय आज निकाल जाहीर करणार आहे। 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची हत्या झाली होती। मॉर्निंग वॉकला गेले असताना दाभोलकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला। सुरुवातीला पुणे पोलिसांकडून तपास आणि नंतर सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आला। कर्नाटक पोलिसांनी या हत्येचा कट आहे याचा उलगडा केलेला आहे। गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातून दाभोलकर हत्येचा उलगडा झालाय। कलबुर्गी गौरी लंकेश हत्येच्या आरोपींकडून दाभोलकर हत्येचा उलगडा झाला। हत्येनंतर तब्बल 11 वर्षांनी आज आता निकाल येणार आहे। पुणे सीबीआयचं विशेष न्यायालय आज निकाल जाहीर करणार आहे। त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण खरं तर राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय।